नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहणार आहोत सरकारने मोठा खुलासा केलेला आहे. सरकारने GRच आता बदललेला आहे, तर त्या संदर्भाची काय माहिती ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाडकी बहीण संदर्भाची महत्त्वाची माहिती असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे अपडेट आणि मोठ्यातले मोठे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. सर्व माता भगिनींनी महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यासोबतच पुढे बघा, आता हा फॉर्म भरा, लगेच 4,500 रुपये मिळवा. तर बघा कोणता फॉर्म आहे, तुम्ही जर तो भरला तर तुम्हाला लगेच 4,500 रुपये मिळणार आहे. त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा सर्वात अगोदर सरकारने काय मोठा खुलासा केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सरकारने GR बदललेला आहे, कुठला GR बदललेला आहे ते देखील पाहणार आहोत. आणि त्यानंतर कोणता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 4,500 मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा संपूर्ण माहिती पाहू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या 3 महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत. 3 महत्त्वाचे अपडेट्स असणार आहेत. पाहू शकता बघा, पहिली अपडेट, लाडकी बहीणमुळे अन्य योजना बंद होणार का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता. तर राज्य सरकारने मोठा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. असा कोणताही प्रकार होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही योजना बंद होणार नाही. त्या संदर्भात बघा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 सप्टेंबर रोजी झाली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाही असं देखील या बैठकीमध्ये विचार करण्यात आला होता. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण आढावा देखील घेण्यात आला. लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत किती महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे, तर बघा 1,60,00,000 महिलांना आत्तापर्यंत लाभ देण्यात आलेला आहे. आणि जवळपास जर आपण पाहिलं तर बघा 4,000 कोटींपेक्षा जास्तचा जो काही निधी आहे तो वाटप केला गेलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला पैसे मिळालेत का? 1,60,00,000 महिलांमध्ये तुम्ही आहात का? जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे सर्व महिलांनी. आणि ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. लवकरच तुम्हाला निधी देखील वितरित केला जाणार आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे, सप्टेंबरच्या महिन्यामध्येच. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला पैसे मिळाले असतील तर 3,000 रुपये मिळाले लिहून पाठवा. ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा जो काही निधी आहे तो वाटप केला जाणार आहे. कालच त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर वाटप केले जाऊ शकतात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवायचे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर. पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर बघा पुढची महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता बघा, फार्मर्स डेथ फंड, जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांचा वारसांचा निधी मिळणारच, सरकारने बदलला GR. तर बघा सरकारने GRच या ठिकाणी बदललेला आहे. कालच वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी येत होता. तर ही देखील महत्त्वाची बातमी आहे. आपण सर्व जे काय आहेत ते शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. तर पाहू शकता बघा, मुंबई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा निधी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सध्या सरकारकडे निधीची कमतरता असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं होतं. तर बघा सध्या सरकारकडे निधीची कमतरता असल्याचं कारण देण्यात आलं होतं या संदर्भात, परंतु लगेचच सरकारने परंतु याबाबत बातमी साम TVनं प्रदर्शित करताच सरकारने या संदर्भातील शासन निर्णयात अर्थात GRमध्ये बदल केलेला आहे. या बदलानुसार आता शेतकऱ्यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणेच निधी मिळणार आहे. तर बघा या संदर्भात यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी नाव घेतलं जात होतं, परंतु सरकारने आता तो GRच या ठिकाणी बदललेला आहे. आणि पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांचे जे काही वारस आहेत त्यांना या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जो काही निधी आहे तो दिला जाणार आहे. त्यामुळे सरकारने या ठिकाणी पूर्णपणे GRच बदललेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय देखील घेतलेला आहे. तुम्ही देखील शेतकरी आहात का? तुम्ही जर शेतकरी कुटुंबातून असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेतकरी कुटुंबातून किंवा शेतकरी लिहून पाठवायचे. सर्व शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल, शेतकरी असाल तर कमेंट बॉक्समध्ये शेतकरी लिहून पाठवायचं आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, हा फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे मिळतील. काय माहिती बघा, तर बघा पुढची माहिती अशा पद्धतीची पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना आत्ता नवीन फॉर्म भरा, लगेच 4,500 रुपये मिळवा. तर बघा लगेच नवीन फॉर्म भरा आणि 4,500 रुपये मिळवा संदर्भाची बातमी आहे. आता ही बातमी खरी आहे का ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बघा मी तुम्हाला सांगितलेले 3 अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. दररोजच नवनवीन अपडेट येत असतात. दररोजच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात, दररोज नवीन चॅनलच्या माध्यमातून. तर बघा पुढची महत्त्वाची माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा, राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय
लोकप्रिय योजना ठरत आहे। राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। तुम्ही देखील अर्ज केला आहे का? जर अर्ज केला असेल तर हो लिहून पाठवा, नाही केला असेल तर नाही लिहून पाठवायचं आहे। ठीक आहे, सर्व महिलांनी। आता पुढे बघा, यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे। बहुतांश महिलांना म्हणजेच तुम्हाला देखील योजनेचा लाभ मिळालेला असेल। लाभ मिळाला आहे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, जर मिळाला नसेल तर ते देखील लिहून पाठवा। दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा, योजनेबाबतची मोठी अपडेट काय समोर आलेली आहे? माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आलेला आहे। बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आलेला आहे। व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात। बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी हे महत्त्वाचं आहे। बघा, व्यवस्थित आणि अचूकपणे जर फॉर्म भरल्यास तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होऊ शकतात। जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती काय। बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजेच या महिन्यामध्ये सप्टेंबर 30 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सप्टेंबर 30 शेवटची तारीख आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, तसा JRच आहे। पुढे वाढवली जाऊ शकते तारीख, परंतु अजून तसं काही आलेलं नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मुदतवाढ दिली आहे। यासाठी सरकारने नवीन JR काढला आहे। आतापर्यंत जवळपास 1.5 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, राहिलेल्या किती महिला? 1.5 कोटीहून अधिक महिलांना लाभ देण्यात आलेला आहे। सरकारचं त्या ठिकाणी लक्ष आहे, उद्दिष्ट आहे की आपण 2.5 लाखांपर्यंतच्या महिलांना त्या ठिकाणी 2.5 लाखांपर्यंतचे जे काही उद्दिष्ट आहे ते त्या ठिकाणी डोळ्यासमोर सरकारने ठेवलेले आहे। त्यापेक्षाही जास्त जे काही अर्ज आहेत ते येऊ शकतात, परंतु 2.5 लाखांपर्यंत महिलांना या योजनेतून लाभ मिळेलच अशी त्या ठिकाणी सरकारला अपेक्षा आहे। तर बघा, जर आपण पाहिलं तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, परंतु ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे। तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झालेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, परंतु ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांना आता या नवीन अर्ज भरता येणार आहे। तर बघा, कसा भराल नवीन अर्ज? तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार नवीन अर्ज भरण्यासाठी प्रथम तुम्ही ladkibhin.maharashtra.gov.in बघा, बहुतेक महिलांना ही वेबसाईट माहीत नाही, लक्षात घ्या। बघा, ही वेबसाईट आहे, हे नवीन पोर्टल आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील अर्ज करू शकता। ladkibhin.maharashtra.gov.in या पेजला भेट द्यायची आहे। या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 1 कोटीहून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। या पोर्टलवर 84 लाखाहून अधिक अर्ज मंजूर झाले आहेत। प्रथम तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नवीन असल्यास खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर आधार कार्डाप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा, मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा। जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा, नसेल तर लागू नाही यावर क्लिक करा। ऑथोराइज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशननुसार विकल्प निवडा। टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करा, ॲक्सेप्ट करा, कॅप्चा भरा आणि साइन अपवर क्लिक करा। यानंतर तुमच्या साइन इन यशस्वी होईल। त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा। अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा। ही माहिती आता व्यवस्थित आणि अचूक भरायची। बघा, कोणती माहिती? बघा, आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हॅलिडेटवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल। महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत टाईप करायचं आहे। वडिलांचं नाव कॉलममध्ये लिहायचं। विवाहित असल्यास पतीचं नाव लिहा। महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इंग्रजीत भरायचं आहे। वैवाहिक स्थितीमध्ये विकल्प निवडून इंग्रजीत माहिती भरा। आधार कार्डप्रमाणे जन्मतारखेची नोंद करा। जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होयवर क्लिक करा। बघा, या ठिकाणी बहुतेक महिलांना पैसे न येण्याचं कारण म्हणजेच त्यांचा आधार कार्ड क्रमांक चुकलेला असतो, त्यामुळे त्या महिलांना पैसे आलेले नाहीत। तर तुमचा जर आधार कार्ड क्रमांक वगैरे चुकला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्या किंवा मग आधार लिंक तेच तुम्हाला पर्याय आहे। ठीक आहे, पुढे बघा, महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या राज्यात जन्म झाला आहे त्याच्यावर क्लिक करा आणि कागदपत्र अपलोड करा। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे नमूद करा। पिनकोड भरा। त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका, नगरपालिका सिलेक्ट करा। जो मतदारसंघ असेल तो सिलेक्ट करा। तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक भरून टाका। आधार कार्डला ज्या बँकेचे खाते लिंक आहे त्या बँकेचे खाते क्रमांक भरा। त्यानंतर बघा, तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येतील। शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आधार कार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे त्या बँकेचे खाते क्रमांक भरा। बँकेची इतर माहिती भरा, व्यवस्थित भरा। IFSC कोड भरा। बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल तर होयवर क्लिक करा। जर आधार कार्डसोबत बँक खाते जोडलं गेलं नसेल तर ते लिंक करून घ्या। त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावीत। आधार कार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा। दुसऱ्या पर्यायात आधार कार्डची मागील बाजू अपलोड करा। केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास योग्य पर्याय निवडा। आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता। केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास योग्य पर्याय निवडा। तसेच रेशन कार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करायची आहे। नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे। अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा। नसल्यास डाउनलोड करा। हमीपत्राच्या प्रत्येक पर्यायावर टिक मारून
त्या ठिकाणी ते हमीपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर सही करायची, त्यानंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं डिक्लेरेशनवर क्लिक करा, त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. सेव्ह ॲज ड्राफ्टवर क्लिक करू नका, हमीपत्र स्वीकारा यावर क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या. बघा, सेव्ह ॲज ड्राफ्टवर क्लिक करू नका, हमीपत्र स्वीकारा यावर क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या. दरम्यान अचूकपणे व्यवस्थित हा फॉर्म भरल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळू शकणार आहेत. अशा पद्धतीची महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे छोट्यातले छोटी मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.